ओबीसी आणि मराठा का भांडतायत, एकत्र बसून चर्चा करू असं वक्तव्य केले गेलेलं आहे। चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन दिलंय, जे मागत आहेत ते मिळालेलं आहे। सगळे सोयऱ्यांची अधिसूचना काढण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे आता मराठा आणि ओबीसींना भांडायची गरज नाहीये, एकत्र बसून चर्चा व्हायला हवी असं चंद्रकांत दादा म्हणालेले आहेत। ओबीसी आणि मराठा ओबीसी समाज मराठा समाज का भांडतायत हे माझ्यासारख्या क्लॅरिटी असणाऱ्या स्पष्टता असणाऱ्या कळतच नाही। माझी हात जोडून ओबीसी समाजाला आणि मराठा समाजाला विनंती आहे की एका टेबलवर बसूया। ओबीसी समाजाने येताना 10 वकील आणायचे, मराठा समाजाने येताना 10 वकील आणायचे, सरकारने 10 वकील घेऊन बसायचे आणि असं लक्षात येईल की बा जे आपण मागतो ते मिळालं आहे। तरी आपलं म्हणणं आहे का की बा सगळे सोयऱ्यांची जी अधिसूचना निघाली ती फायनल अधिसूचना एकदा काढा, तर त्याची प्रक्रिया चालू आहे, ती आम्ही काढू देणार नाही असं ओबीसी समाजाने म्हणण्याची आवश्यकता नाही, कारण त्यातून काहीही नवीन देत नाही, स्पष्टता आणतो फक्त।